तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ लेट पोस्ट होतो आहे, थोडी बिझी होते आणि तब्येत पण थोडी ठीक नव्हती, त्यामुळे व्हिडिओ अपलोड केला नाही आहे. छान अशी रेडी झाली मस्त आणि त्यानंतर गुढीची पूजा केली. हे गुढीची पूजा करते नाही, शेजारच्या घरी आहे, माझ्या घरी गुढी उभा केली नाही. आमच्याकडे गुढी उभा करत नाहीत, गावी एकच असते, म्हणून मी इकडे उभा नाही करत. आणि त्यानंतर मी बाहेर गेलेली. घरी आल्यानंतर स्वामी मला भाव करण्यासाठी दरवाजाच्या पाठीमागे लपून बसला होता, की समस्त मुलांना ना. आणि त्यानंतर रडरडून झोपला. तर रडण्याचं रिझन असं की त्याला हवं होतं पॅप्सी म्हणून. स्वामी झोपला आहे, तसं म्हटलं पारायण करून घेऊया स्वामींचं. माझं पारायण चालू आहे, आज दुसरा दिवस होता, म्हटलं पारायण करायला बसते, कारण घरात शांतता असेल तरच बरं वाटतं पारायण करायला पण. त्यानंतर स्वामी झोपला होता, म्हटलं मी पारायण करायला बसते. 2 ते 2.5 तास लागले मला पारायणासाठी. आणि खूप छान वाटतं स्वामींचं पूजा करायला, पूजापाठ करायला वगैरे खूप आवडतं मला. आयुष्यात स्वामी आलेलं आयुष्यात स्वामीमय झालं. आणि स्वामींचा प्रकट दिन येतो आहेच लवकरच, त्यामुळे खूप छान अशी तयारी चालली माझी पण. तेच तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन पुढच्या व्हिडिओमध्ये. गुढीपाडवा आहे म्हटलं, जेवण तर स्पेशल व्हायलाच हवं. आणि आज बनवलेत मी पुरणपोळी, भात बनवलं आहे, बटाट्याची भाजी बनवली, कटाची आमटी बनवली आणि पापड. आमच्याकडे आता गुळवणी बनवतात, पण मी गुळवणी बनवलं नाही, कारण मी जास्त पुरणपोळी खात नाही. मिस्टर खातात, त्यांना दुधातून आवडते म्हणून दूध बनवलं होतं. दूध बनवलं पण दूध गरम केलं होतं, त्यानंतर दोघांनी मिळून छान असं जेवण केलं, कारण स्वामी उठलाच नाही, तो झोपला आरामात 2 ते 3 तास. मग म्हटलं आपण दोघं जेवण करूया एकत्र. खूप छान वाटलं दोघांना, खूप दिवसांतर दोघांना टाईम भेटला असा की जेवताना गप्पा मारायला वगैरे. थोडी झोप घेतली, त्यानंतर मी निघालो बाहेर जाण्यासाठी. जेव्हा बाहेर जायला मी बॅग घेतली, तेव्हा समजलं की त्या बॅगचा बेल्ट तुटला आहे. त्यानंतर मग नवीन बॅग होती माझ्याकडे, ती काढली. ही बॅग मला काय दिसायला छान आहे, पण त्यात काही सामान जास्त मावत नाही आणि हात पण घालता येत नाही सरळ. म्हटलं मला आवडत नाही, पण काय म्हटलं चला ठेवून तरी काय करायची, दुसरी आपला मुलगी पण नाही आणि काय पण नाही, म्हटलं कोणासाठी ठेवायचं. म्हटलं चला वापरूया, म्हटलं जेवढे दिवस जातील तेवढे वापरायचं, कधीतरी वापरायचं म्हटलं. आणि घेतलं ती मस्त बॅग वगैरे लावली आणि निघालो जाण्यासाठी बाहेर. स्वामी शूज घालत नव्हता, कारण त्याला हवे होते नवीन शूज. मम्माने स्कूटी काढल्याबरोबर स्वामी समोरून उभा राहिला. मिस्टर म्हटले आता तू स्कूटी नको घेऊ, मी चालवतो. तर आमच्याकडे ना रस्त्याचं काम चाललं आहे, त्यामुळे ते जास्त शक्यतो स्कूटी माझ्याकडे देत नाहीत, उगाच काहीतरी व्हायचं म्हणतात. आणि कारण स्वामी पण असतो गाडीवरती, म्हटलं रिस्क नाही घ्यायची. आणि हे बघा ते रस्त्याचं काम चालू, रस्ता अजिबात चांगला नाही आहे आणि इथून पुढे होईल चांगला. आता काम चाललं आहे, 2 ते 3 महिने काम चालू असेल. त्यानंतर आम्ही पोहोचलो गार्डनमध्ये गेल्यानंतर स्वामीला स्लायडिंगमध्ये बसायला खूप आवडतो आणि आमचं लक्षच नव्हतं. आणि स्वामी इकडे आला आणि पडलं असता, जेव्हा पण लगेच जाऊन घेतलं म्हणून बरं झालं. स्वामीला ना माझ्या गार्डनला जायला खूप आवडतं. त्याला काही झालं म्हटलं ना आपण जाऊ गार्डनला, चलते तर काम सोडतो, रडायचं पण गपवतो, म्हणतो चला आपण जाऊ गार्डनला. आणि पप्पा आहे सोबत, म्हटलं की झोक्यावरती बसायला तर खूप आवडतं त्याला. दोघांचं असं चाललं होतं झोका घे. खूप छान हसतो होता स्वामी, बरं वाटतं. आणि मी त्यांना खूप समतला मिस केलं. समत असताना की स्वामी झोक्यावर बसला ना की समत स्वतः मुद्दाम येतो की मला पण झोक्यावर बसायचं आहे म्हणून. आणि समत आहे गावी, आम्ही त्याला खूप मिस केलं. आम्ही गार्डनमधून निघालो, पण स्वामीला काही गार्डनमधून यायचं नव्हतं आणि रडायला लागला, खूप रडत होता की मला गार्डनमध्येच थांबायचं, झोक्यावरती बसायचं म्हणून. पण डीमार्ट थोडं सामान घ्यायचं होतं आणि ते स्वामीचंच सामान घ्यायचं होतं म्हणून, त्यामुळे आम्ही आलो डीमार्टमध्ये. फारसं असं काही सामान घ्यायचं नव्हतं, फक्त स्वामीची शॉपिंग होती आणि ते म्हणजे पॅम्पर घ्यायचं होतं. स्वामी रात्रीचं सू करत नाही, पण एक इमर्जन्सीसाठी असायला हवं म्हणून आम्ही घेतलं. आणि स्वामीचं असं होतं की बास्केट मलाच घेऊन फिरायचं आहे, आणि तो हट्ट करायला लागला, रडायला लागला, अजिबात देत नव्हता बास्केट, की मलाच घ्यायचं आहे म्हणून. खूप हट्टी झाला आहे स्वामी आता, खूप म्हणजे खूपच झालं आहे. बघा कसा बास्केट घेऊन फिरतोय, मलाच घ्यायचं, सोडत नव्हता. एक तर गर्दी होती आणि तो ऐकत नव्हता. डीमार्ट आल्यानंतर ना त्याच्या पप्पांना एक सवय आहे, ती म्हणजे मुलांना कपडे घ्यायची. खूप म्हणजे खूप कपडे घेतात ते मुलांना. म्हणजे जेव्हा ते डीमार्टला येतात ना, तेव्हा एक शर्ट किंवा पॅन्ट काय तर काही घेऊन जातात आणि जातात. स्वामीला त्यांनी 3-4 पॅन्टी वगैरे घेतल्यात. आणि तिथे हा बॉल भेटला, त्यात तो स्वामी बिझी होऊन गेला, कारण स्वामीला डीमार्टमध्ये गेल्यानंतर बॉल खूप घेऊन खेळायला आवडतं. आणि आम्ही दोघं शूज घ्यायला आलो, पण स्वामी बॉलसोबत खेळत होता. आम्ही त्याला ते सँडल घालत होतो की बघूया साईजचे आहेत काय म्हणून, तर स्वामी अजिबात ऐकत नव्हता, रडायला लागला, खूप रडायला लागला. त्याला असं वाटत होतं की बॉल म्हणजे फेकून देणार आणि मला हे शूज घालणार, असं वाटत होतं त्याला. स्वामीला ना बॅट पण भेटला आणि बॉल पण भेटले, त्यामुळे तो मला बॉल आणून देतो आणि म्हणायला लागली मम्मा तू बॉल फेक. इथे तेवढी गर्दी होती की तो रडायला लागला की मला बॉलिंग कर तू, मी बॅट बॉलने खेळूया म्हणून. मग मी म्हटलं मला नाही जमत, तू नको खेळू, ऐकला रडत होता. त्यानंतर त्याचे पप्पा आले, पप्पांसोबत थोडा वेळ खेळला, कारण मी बिलिंग करत होते. त्यानंतर आम्ही आलो बाहेर डीमार्टमधून आणि मग बाहेर म्हटलं पाणीपुरी तर खायलाच हवी, मला पाणीपुरी खूप आवडते, ती पण मिठीवाली. हा मी गोड तिखटवाले खातच नाही. आणि छान होती पाणीपुरी, मिस्टरांना पण दिली, दोघांनी पण खाल्ली. त्यानंतर घेतला केक, कारण स्वामीला खायचा होता केक, कारण की तिथीनुसार स्वामीचा आज बड्डे होता. आम्ही ना हॅपी बर्थडे टू यू म्हणायला लागले, स्वामीच्या चेहऱ्यावर खुशीत होती, मला खूप छान वाटत होतं. सारखं लागलं की माझा बड्डे करायचा, बड्डे हॅपी बर्थडे आणि केक आणायचा. सकाळपासून चालू होतं की मम्मा पप्पा केक म्हणून. त्यासाठी मग त्याला केक घेतला आणि छान असा चॉकलेट फ्लेवरचा केक होता. मोठा केक नव्हता, आम्ही पेस्ट्रीज छोटी आणली होती, तो त्याने स्वतः एकटाच खाल्ला, आम्हाला दिला पण नाही. काय आहे ना स्वामी, हा ना.
तिथीनुसार स्वामीला आमच्या आयुष्यात येऊन 2 वर्ष झाले. कसा गेला हा 2 वर्षाचा प्रवास समजलंच नाही. पण खूप छान वाटलं स्वामीसोबतचे हे 2 वर्ष. मस्त वाटलं. 1 वर्ष थोडं त्रासदायक गेलं कारण स्वामी सारखा रडत होता. त्यांना मी एकटीने सांभाळलं त्यामुळे. आता दुसरं वर्ष खूप छान गेलं. असा होता आमचा आजचा दिवस. कसे वाटलं आमचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.